दे बरं मोहन्या, तात्याला आवाज दे बरं. हो तात्या या ना थोडा बाहेर. गावात तपा काय आलं. काय होय रे, कायले चिल्ला राहिला? आता तर आलो लेका वावरातून. जरासा डोळा लागला, झोपू दे ना लेका जरासा डोळा लागला तर. अरे काय निरे पसरतच राहायचं काय. गावात काय चालू आहे. गावात कोण येऊ राहिलं, कोण चाललं, चोऱ्या हुरायल्या, चकाळ्या हुरायल्या, कोणाची पोरगी पळून चालली, हे तुम्हाला माहित असलं पाहिजे ना, म्हणून तुम्हाला आवाज दिला मी. नाही तर आम्हाला काय घेऊन दे ना. जा झोपा बा झोपा जा. बरं सांग ना तर आता काय झालं तर. आता झोपमोड केली आणि सांगून येणे राहिला काय? अरे जा ना बा झोपा ना. तुम्हाला काय करावं लागते गावाचं. जा जा सरपंचच बनवून बसले का फक्त गावाचे. अर्ध्यापेक्षा तर जास्त काम आम्हीच करू राहिलो तुमचं आलं. सांगतं का आता टाकू झोडपा त्यावर? तुम्ही चला तसंही आमच्या सोबत चौकात तबा काय चाल चालू आहे. पाहत त्या काय होते. कोण होय बाई तू? आणि तुला तर दाढी आली हो माय. कुठची होय तू? भटकली काय काल्यासोबत? हो तात्या, काही म्हणता का मग मित्राले? मग मित्र होय तो पुण्याचा, MC स्टंट नाव आहे त्याचं. फालतूच्या फालतू त्याला पोरगी फोरगी म्हणून कायले चिडू राहिले. अबे तर तो पोरी सारखा दिसू राहिला ना बे काल्या. पोरगीच म्हणीन ना मग त्याला मी. अरे रॅपर आहे तो, गाणे म्हणते तो. इंग्लिश गाणे म्हणते, मराठी गाणे म्हणते, हिंदी गाणे म्हणते, म्हणून त्याला तसं राहा लागते. पोरी सारखं भांग केला ना का पोरगी झाला का तो काही बी. तात्या अपमान मी सहन नाही करून घेईन मग मित्राचा, पहिले सांगून ठेवतो. काही नाही मग तो गावात आला ना, अशा ना गावातले पोट्टे त्याच्यासारखे राहणं शिकलं तर बस मग. हा आपली संस्कृती खराब होऊन जायची होय. अरे तात्या तुम समझते क्यों नहीं? अरे मैं पुणे में रहता, मैं रैपर हूँ, मेरे को वैसे ही रहना पड़ता है. दिख नहीं रहा क्या तुम्हारे को? दिख रहा क्या मैं इधर का? अरे हो काल्या, या रेपरले कायले आणलं रे इथं? रेप करायला आणलं काय? हा विकासच्या लवकर पोलीस आले फोन कर. हा रेपर आला म्हणा इथं बाबा रेप करायला. याला पकडून द्या म्हणा अंदर. अरे थांब रे विकास आहे. रेपर म्हणजे तो रेप करणारा नाही, गाणे म्हणणारा होय तो. थांब बरं काय करते थोडस करून तर दाखव म्हणा, तेव्हाच आम्ही मानीन ना कोण होईत. हा दाखव रे स्टँड, दाखव ब्रो, दाखव त्याला रॅप करून दाखव ब्रो. ब्रो काय त्याचं आडनाव आहे काय? चांगलं नाव आहे ब्रो शॉर्टकट मध्ये. अरे ब्रो म्हणजे भाऊ होत असते ना हो, इंग्लिश मध्ये ब्रो म्हणते ना शॉर्टकट मध्ये. काय तात्या खोपळा खराब करता तुम्ही. दाखव त्याही हस्तकला दाखव बरं थोडीशी. खुजामत 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 ए मेरे सामने गिरा बस्ती का हस्ती ब्रो, आगले भाई लब पलटी लो चलटी ब्रो. काय होतं रे बाई, काय होतं रे बाई? पलटी ब्रो खुजामत. हस्ता खाजून घेऊ राहिला आमच्या सोबत. हा म्हणून राहिला खुजामत पाठ खाजू राहिली का त्याची? दे ना त्याची मांग आहे तर काय आहे, हे त्याची तेवढी पाठ खाजून दे. अरे तात्या हे मी लिहिलेले रॅप होय, कवितेसारखे राहते त्याला रॅप म्हणते इंग्लिश मध्ये. काय तुम्ही बी ख्रिश्चन होय का रे बाबू? तू ख्रिश्चन होय काय? कहून होत्या त्या? नाही ख्रिश्चन तर नाही होय मी. नाही हे असं MC स्टंट नाव म्हटलं असं विचित्रच वाटते ना. ख्रिश्चन लोक आहेत राहते इंग्लिश ना, फर्नांडिस डिसुजा. मला वाटलं बा MC स्टंट ख्रिश्चनच होय काय. कसं आहे तात्या, आपण रॅप गिप म्हणतो ना, आता तुम्हाला म्हणून दाखवलं त्याच्यानं. हे आपल्याला कसं आहे, आपले जे चायनेवाले आहे ते ना आपल्याला हे नाव दिलं. तसं आपलं नाव शेख आहे, अल्ताफ शेख नाव आहे आपलं. तसं पुऱ्या देशात म्हटलं आपले गाणे ऐकते ना. तुम्ही नाही ऐकले काय? मांग तर बापा मी टीव्हीवर बी आलतो, ते सलमान खानच्या बिग बॉस मध्ये जितलो आहे ना बाबा मी. का साधा सुद्धा माणूस दिसू राहिला मला गावात आलो तर. FM वर लागते का म्हटलं त्याले गाणे? का कोणत्या टीव्ही चॅनलवर लागते ते सांग बाबा, आता पा लागत जाईन तू आला तर गावात. पण लेका राजा त्याले गाणेच नाही समजावून येऊ राहिला. आता तू काय बोलला तेच तर नाही समजत आलं. त्याले गाणे कसे काय समजतील मले? अरे FM वर नाही लागत त्याचे गाणे, मी दाखवीन तुम्हाला कसे लागते तर. सोमर बोला ना, कायले परेशान करू राहिले त्याले? परेशानी कायची आहे रे बा? असा नवीन जर असं काहीच्या काही करून आला गावात सोंग तर विचारणारच आहे ना. हा हे केस पाय गोकळे आणि ते काय ताल विचारता राजा तू. काही झालं फाला गावात तर मावरच येऊन पडन. मग पोलीसवाले मला काय म्हणन का तुमचं लक्ष कुठं होतं? आज लय चौकशा करू राहिले म्हटलं तुम्ही तात्या. एवढ्या चौकशा बाकीचे पाहुणे आल्यावर नाही करत, मग मित्र आल्यावर भल्ले का इशू राहील तुम्ही. का हो MC बाबू, काही चहा पाणी पिता काय? चला कसं आहे आमच्या गावात आले तुम्हाला चहा पाणी नाही पाजलं तर कसं आहे? असं नाही झालं पाहिजे, आमच्या गावाचं नाव नाही डुबलं पाहिजे. चला कॅन्टीनवर चला, चाय पाणी पाजतो तुम्हाला. चला मला लय वेळ तर चायची तलब आली. चला सांगा MC भाऊ, काय सांगू? चहा सांगू का कॉफी पेता का काय चहा पेता? सांगा तुम्ही काय पेता?
एक कट चहा सांगा. मी कॉफी गिपी नाही पियत. एक कट चहा सांगा आणि त्याच्यासोबत बिडी सांगा. तंबाखू गिंबाखू नाही खात का तुम्ही? अरे वा वा, बिगर तंबाखाचं तर आपलं जमतच नाही. आमच्या समाजातून तर आम्हाला काढून टाकन आम्ही जर नशे पाणी नाही केले तर. रॅपर समाजाचा अध्यक्ष आहे मी, आणि जर मॅच नशे नाही केले तर मग रॅपर समाज ना आमचा. अहो एमसी भाऊ, हे अंगावर कोण एवढं गोंधून घेतलं तुम्ही? कसं आहे, पोलीस भरतीच्या वेळेस त्रास जाईल ना तुम्हाला. आम्ही बाबर गोंधतो काय तर? पोलीस भरतीच्या वेळेस हे मागत नाही बरं, हे काढायला लावते. नाही तर मग पोलीस भरतीत घेत नाही तुम्हाला, रिजेक्ट करून टाकते. हे एवढं नव्हतं गोंधाले पाहिजे. पोलीस भरती मारा लागते ना राजू. अरे मी कायले मारू पोलीस भरती? माई लाईफ तर सेटल आहे. मले कायले मारा लागते पोलीस भरती? आणि मेन म्हणजे याले गोंद नाही म्हणत, याले टॅटू म्हणते काढलेले. हे टॅटू होय, गोंद अलग राहते, टॅटू अलग राहते. का हो मग पोटा पाण्यासाठी काय करता मग भाऊ तुम्ही? ठीक आहे, हे बाकी टायमाला जाऊ द्या. हे असे घुमता तुम्ही असा ताल, पण पोटा पाण्यासाठी तर काही ना काही करू राहिले असेल ना, का असेच घुमता? अरे तात्या, आपल्याला पोलीस भरती मारायची गरज नाही आहे आणि पोटा पाण्याचंही नाही पाहा लागत. एक असं गाणं म्हटलं तुम्हाला, जसं मागाशी म्हणून दाखवलं का झालं, आपला हप्त्याभराचा गुजारा होऊन जाते त्याच्यात. आपने हुआ तुम ऐसे वैसे समज रहा की अरे आर्टिस्ट आहे ना आपण, सिंगर आहो ना तात्या. काय तुम्ही बी काय तर भेंडाचा सिंगर, कोणते गाणे म्हटले काही समजलेच नाही मला तर ते. मला तर वाटतं तेलेच त्याचे गाणे समजून नाही राहिले. कोण होय ते, काय होय चिवत्याचे बच्चे, काय माहित कोण होय ऐकू राहिले तर. दोस्ताना गिस्ताना भल्ला लंबा पकडला पण काले तू ना. कसा काय रे बा, कसा काय दोस्ताना कसा लागला तुमचा? अरे मी सांगतो तात्या, कसा झाला आमचा दोस्ताना चालू तर. कसा आहे, एक वेळा हा आलता पुण्याले, याच्यापाशी नव्हता तंबाखू, आता मापाशी होता तंबाखू. आता मी घोटू राहिलो तो डबलचा, तर हा म्हणे थोडासा द्या म्हणे बा तुमच्या ह्याच्यातला. तर मी दिला मग येले थोडासा तंबाखू. याले भल्ली मजा यायला लागली. मग एक दिवस हा चारे मले, एक दिवस मी चारो तेले. असा करता करता आमचा दोस्ताना लागला. तेव्हापासून म्हटलं जाते आजपर्यंत आमचा दोस्ताना टिकून आहे म्हटलं. अरे तसं आहे, तंबाखूवाल्याचा दोस्ताना नाही तुटत असते. जोपर्यंत तो तंबाखू चारत राहीन त्याले, तोपर्यंत दोस्ताना तुटत नाही. तंबाखू चारणं बंद तर मग दोस्ताना बंद. लग्न गिग्न झालं हो मग तुमचं एमसी भाऊ? नाही, व्हायचं आहे तात्या, व्हायचं आहे. अरे असा ताल करून घुमसान तर काय होईल तुमचं लग्न? जरा पद्धतशीर राहत जाणार. अरे मी काय म्हणतो तात्या, तुम्हाला करा काय लागते त्या लग्न फग्नाचं? तो कसा आहे ताल करून घुमू? तुम्हाला काय करा लागते? तुम्हाला भल्लं पडलं त्या लग्न झालं काय, काय पोलीस भरती मारायची आहे का तुले? अरे थो त्याचं पाच बस, तुम्ही काय भादर भादर करता म्हणता? अरे अरे कोण वगैरे येते हा, कुठचं धतिंग आणलं हे? अलगच दिसू राहिला काय सोंग तर. अर्धी पोरगी अर्धा पोरगा, कुठचं होय रे बाई? कुठचं आणलं हे? कुठचं आणतले का काले? काय तात्या तुम्ही नाही म्हणत, गावात कच्च्या कसे घेऊन येऊ राहिले तुम्ही हे बेकारी भत्ता? अशानं पोट्ट्यावर काय संस्कार पडन तुमच्यावर येऊन पडते बरं हे सगळं? बाबू सोंगणे होय ते, रॅपर आहे तो, गाणे म्हणते, असं आहे का तो? त्यासारखा बेकारी भत्ता आहे काय? म्हणून तसाच राहते तो. त्यासारखे तर 100 कामाला आहे त्याच्या इकडे मांग पुढं. पाय ना मग आपलं कामाचं जमून 101 वा मी होऊन जातो. काय नाव काय म्हटलं पाहुणं तुमचं? MC स्टंट. MC स्टंट रॅप नाही ऐकले का हो तुम्ही आपलेवाले? आपले गाणी गिणी ऐकत असाल ना तुम्ही? अरिजित सिंगचे ऐकले बा, हे तर नवीनच नाव ऐकू राहिलो MC स्टंट. पहा लागन बा आता कायच्यावर लागते, कोणत्या टीव्ही चॅनलवर लागते ते? अरे आपले टीव्ही चॅनलवर बी येते, पण मोबाईलवर जास्त आहे. मोबाईलवर सर्च करता MC स्टंट, आपला ना गाण्याचा फर्राच येते. बरं 1-2 गाणे तर म्हणून दाखवा, कसं समजाव तुमचे गाणे तेच म्हणून. मैं मालूम का किधर से आता टाउन बेबी मेरे सामने कर रहा बस्ती का हस्ती ब्रो, अगले भाई अब पलटी लो चलटी ब्रो. क्या मायचं इल्लत खपता, हे कोणतं गाणं व्हायच्या माय बिन? कल्टी लो पलटी ब्रो चलटी लो, घर को जाओ खाना खाओ सो जाओ. कोणाले पलटी करता बाबा? काही समजून नाही राहिलं तुमचं गाणं तर मला. काय माहित बाबा कोण होय तुमचे फॅन, आणि किती जणांना आवडलं तुमचे हे गाणे? अरे फॅन तर अपने बहुत है, गिनती नाही करेंगे तू. घरात नाही मागून तुमचे एवढे फॅन आहे आपलेवाले बाहेर. आणि असे उघडे नागडे नका घुमू ना गावात. लोक पागल पागल म्हणून तुम्हाला गोटेच मारणं चालू करून दे. इकडले पोट्टे पुरे पागल आहे. असे जर सोंग दिसले ना तर त्याले बस सोडतच नाही.
गोटे मारण तरात देणं चालू करून दे. याच्या सोबत राहा तुम्ही काल्यासोबत. काल्या तू एक लठ्ठुईजोर सोबत. तुले वाटून नाही राहिलं का तू लय बोलवाला म्हणून? काय राजा एवढं बोला लागते काय? मित्र होईन तो मला, जराशी तर इज्जत करा त्याची वाली. तात्या हा जर जास्त दिवस गावात राहिला ना, हा पुऱ्या पोट्ट्याले गंजट्टी बनवून टाका. याची शकल पा तुम्ही, पुरी गांजा ओळू ओळू कशी झाली आहे. मला माहित आहे बम बस्तर आहे. पुरेच नशे पाणीचे शोका येले. याले लवकर हाकला गावाच्या बाहेर, नाही तर बस पुरे पोट्टे आपलेवाले शोकात मी लावून टाका ना. अरे मला तर भेवच वाटू राहिले का? रातच्या नाही एखादा संडास गिंडासले उठला आणि हा दिसला त्याले तर बस त्यांना पॅन्टात हागून द्या. राजा भूतासारखा दिसते ना हा, त्याचे केसा पैसा पाय बरं तू. हा आणि त्याचं तोंड काय भूतच दिसते राजात होतं मले. आणि उघडा नागळाच घुमते. कसा आहे तात्या गावात लहान लेकरं बी आहे. गेले पण भेले गेले तर काय करसा? हा राजा लहान लहान लेकरं आहे भेटे ना. असं ताल असला तर असं कधी पाहिलंच नाही ना. भूत भूत समजून भिवूनच जाऊ दे ना. हा एक काम करा तात्या, येले ना तुम्ही वावरात. हा वावरात कसा येले ठेवलं ना तुम्ही तर चांगले डुकर तसेच पाहिजे. हा भूतच दिसते ना राजू. हा तिथंच गाणे म्हणत जाय म्हणत आले. मले तर तात्या तो पुरा बाल्लोऱ्यात दिसू राहिला ना. पुरा बाल्लोऱ्यात आहे तो. पाय त्याचे केस फेस हिरवे निळे पिवळे आणि त्याच्या गोंधून ठेवलेलं. आणि कायचा टॅटू आहे म्हणते तो. टॅटू आहे का तू? गोंधून आणलं पूर्ण अंगावरनं. पुरा बाल्लोरे आहे तो. आपल्या गावातल्या पोरी पळून घेऊन जायचा होय तो. मला तर काही त्याची हे नाही वाटत बाबा शक्यता. पाहिजा बाबा आपल्याला गावाला काही संकट नाही आलं पाहिजे याच्यानं. आणि काल्या म्हणते राजा गरम कायले हुरायले म्हणते मावर. सांगा बरं, सांगा तुम्ही. गावाची जिम्मेदारी मावर आहे. आणि असं काय होय ते स्टँड आणि फॅन्ट आला आपल्या इथं. आपल्या इथं राजा साधं बस स्टँड नाही आलं. आणि हे कोणतं स्टँड आलं काय माहित गावात. आणि काव भाऊ मग तुम्ही कामागिमाला कुठे जात असता? तिकडे पुण्याले चाकणमध्ये आहे का तुम्ही एमआयडीसी? अरे मला कामाला जायची काही गरज नाही आहे. मी एक शो केला तर लाखो रुपये कमावून टाकतो मी. मला कामाची गरज कोणती पडली? राजा मी 80,000 रुपयाचे बुट घालू राहिलो. 200-200 रुपयाची कटिंग करतो. तर तुम्ही विचार कर ना मग आपल्याशी पैसा घेते असं. पैशाची आपल्याला गरजच नाही आहे. आणि पोलीस भरती मारायची गरज आहे आपल्याला. का हो एमसी भाऊ, हे तुमच्या गळ्यात साखळी दांड आहे, हे भारी नाही होत का तुम्हाला? हा अरे भाई वो साखळी दांड नाही आहे रे, लॉकेट आहे हो. 1 करोड काय हो. हा काही आपलं 1 करोडाचं आहे का ते काही राजा? बेंटेक तर होय ते. आम्हाला शिकू राहिला काय? आम्हाला गावातला समजू राहिला का? पागल समजू राहिला काय? आम्ही काय ओळखत नाही काय? त्यापेक्षा हिवाळी पावसाळ्यात जास्त पाहिलं आहे म्हटलं. आम्ही सोन्यात आणि बेंटेक्स मध्ये ओळखत नाही काय? अरे ते सोनंही नाही होय, बेंटेक्सही नाही होय, डायमंड आहे हो. हिरेचं आहे, हिऱ्याचं. आपल्या देशातलं नाही होय, फॉरेन मधून आणलं होय ते. 1 करोडाचं आहे ते. काही राजा फेकू राहिला आपला. हा आम्हाला पागल समजू राहिला का तू? फॉरेनचं होय, निचं होय, तिथचं होय. अरे राजा स्टेशनरीच्या दुकानात तर भेटते ते 10-20 रुपयाचं. काल तर आणून दिलं लेका माझ्या दोन्ही लेकराले. बम लढे तर ते गोप पाहिजे दिलं बा तेले आणून. कैसे है रे काले तेरे गाँव में की सुनी नहीं रहे? मैं बता रहा उनको कि वो डायमंड का है और वो बोल रहे कि ये प्लास्टिक का ही है. सांग ना यार तेले. काऊन यार हे एवढे मांग लागले मला? अरे आहे ना बेंटेक्स शिवाय काही पाहिलंच नाही आहे ना रे. यायला काय माहित राहीन बेंटेक्स सोनं कायले म्हणते तर.